हाय फ्रेंड्स, कसं काय दिसतेत मस्त घारगे एकदम सोप्या पद्धतीने. चला बनवूया. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर मी हा भोपळा वाफवून घेतला आहे, साल काढून वाफवून घेतला आहे, छान मॅशरने मॅश केला आहे, बघू शकता तुम्ही. आणि माझ्याकडे थोडासाच गूळ होता. भोपळा जर म्हणलं तर 100 ग्रॅम भोपळा असेल आणि त्याच्या अर्धा मी गूळ घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. गूळसुद्धा छान मॅशरनेच ठेसून घेतला आहे मी, कारण की माझ्याकडे एवढा वेळ पण नव्हता, कारण की टिफिनचा टाईम होता, मला टिफिन लवकर बनवायचा असतो. तर मस्तपैकी गूळ आणि भोपळा छानपैकी मॅश करून घेतला मी. आणि मला गूळ थोडा जास्त वाटला, त्यामुळे माझ्याकडे वाफवलेले भोपळ्याचे तुकडे आणखीन होते, मी ते सुद्धा त्यात 2-3 तुकडे ॲड केले. छानपैकी मस्त असं छान सगळं मॅश करून घेतलं. यात थोडंसं मीठ टाकलं, चिमूटभर थोडीशी विलायची टाकली. आणि 1 कप मी पीठ घेतलं होतं, त्यातलं अर्धं पीठ मी ओतून घेतलं आपल्या भोपळ्याच्या गुळाच्या सारणामध्ये. आणि गरज पडली तर मी पुन्हा थोडंसं पीठ यूज करणार आहे. तर मला परत थोड्याशा पिठाची गरज पडली, की पुन्हा थोडंसं पीठ घेतलं. अर्धा पाऊण कप पीठ मला या सारणासाठी लागलं. छानपैकी असं मळून घेतलं आणि मस्त छान छोटे छोटे गोळे करून घेतले, बघू शकता तुम्ही. मस्त आपलं खूप सैलसरही नाही, खूप घट्टही नाही, की इतकंच की आपल्याला पुऱ्याशा थापल्या जातील व्यवस्थित, त्या पद्धतीनं मी छानपैकी केल्यात. मस्त छान झालं आहे. खूप गुळाचा पदार्थ म्हटलं तर चिकट तर असणारच ना. थोडंसं तेल लावून छान मळून घेतलं, सगळ्याला तेल लावलं, छानपैकी मळून घेतलं. छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, जे की आपण आपल्या छोट्या पुरी बनवण्यासाठी करतो. मस्तपैकी मी खूप सारे गोळे करून घेतलेत, बघू शकता तुम्ही. आणि हे मी लाटले वगैरे काही नाही, मी एक कॅरी बॅग घेतली, त्या कॅरी बॅगचं छानपैकी एक स्क्वेअर पोर्शन काढून घेतला मस्तपैकी, बघू शकता तुम्ही. छान स्वच्छ करून घेतला आणि पोटाच्या सहाय्याने छान असे घारगे थापून घेतले, बघू शकता तुम्ही. खूप इझी होतात. आणि मस्त खसखस लावली वरतून, बघू शकता तुम्ही. मी असे मस्त घारगे बनवून घेतलेत आणि खूप छान, खूप लवकर होतात असे जर आपण केले कॅरी बॅगवरती, तर खूप छान होतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्तपैकी. चला तर आपण तळायलासुद्धा घेऊया. मी आता मस्त तळून घेणार आहेत, तुम्हाला दाखवते सुद्धा तळून. आणि खूप इझिली काढायला सोपे आहेत यातून, बघू शकता तुम्ही. मस्त घारगे तयार करून झालेत. चला तर मग मस्त बघू शकता तुम्ही, टम्म फुगत आहे. छानपैकी आपले घारगे तयार झाले, बघू शकता तुम्ही. मला परत तळून दाखवते मी. आणि घारगे पुरी असो काही असो, फुगली का खूप भारी वाटतं. जसं मी सुगरणच आहे या घारगे खायला. आणि घारगे कसे झालेत नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे प्रत्येक व्हिडिओ शॉर्टकटच असतात. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.